भावानो, तुम्हाला काय वाटते, बॉलिवूड खरंच बदललंय का? विसरून जा ती पठाणची स्टाईल. अरे विसरून जा तो टायगरचा स्वॅग. आता फक्त वन अँड ओनली एकच लक्षात ठेवायचं, तो म्हणजे आदित्य धरचा धुरंधर. तोच धुरंधर, रणवीर सिंगचा इंटेन्स लुक, एकमेव ध्येय घेऊन कराचीत लियारीमध्ये गेलेला, पाकिस्तानात घुसलेला इंडियन स्पाय बदला. आणि बदला या लेवलचा बदला असू शकतोय याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. म्हणजे या लेवलचा बदला. आता स्पाय म्हटल्यानंतर फक्त आदित्य धरचा धुरंधर आपल्या डोळ्यापुढे येणार आहे. खरंच असं होईल का? का मी तर म्हणतोय झालंय आता. कारण आत्तापर्यंत फक्त स्पाय म्हटल्यानंतर आपल्याला तेच वाटायचे, जवान पठाण तूने ओ जवान, किंवा स्वॅग से करेन, हे असले. पण आदित्य धरनं हे सगळं बदलून टाकलं. आदित्य धरनं आपल्या स्पायला भांडी घासायला लावली, ग्लासं धुवायला लावली. म्हणजे कसा खरोखर स्पाय बनतोय एखादा स्पाय. एवढे पैसे डायरेक्ट घेऊन तो कुठंतरी म्हणजे दुबईमध्ये हेलिकॉप्टरमधून फिरतोय, स्पोर्ट्स कार फेरारीमधून कुठंतरी फिरतोय. असलं काहीच दाखवलं नाही. एवढा इंटेन्स लुक, जबरदस्त. पण या धुरंधरमुळं खरंच आता स्पाय युनिवर्स ते धोक्यात आलं आहे का? सो कॉल जे YRFचं स्पाय युनिवर्स आहे यशराजवाल्यांचं, ज्याच्यामध्ये स्पायच्या नावाखाली काय दाखवतात त्यांचं त्यांनाच माहीत नव्हतं. आत्ता आपल्याला कळायला लागले की स्पाय नेमका म्हणजे त्याची प्रोसेस काय, त्याचं इंटेन्शन काय असतं आणि त्याचा कसा हेतू आणि ते काम कसे करतात, हे सगळं आदित्य धरनं धुरंधरमध्ये मस्त दाखवलं आहे. बाकी रणवीरचा जो आहे ना, याच्यामध्ये रणवीरनं जो म्हणजे काय म्हणतोय, हमजा अली मजारी आणि जसकिरत सिंग रांगी, खतरनाक खतरनाक. त्याच्या ज्या 2 शेड्स आहेत ना, त्या जबरदस्त. चॅप्टर 1 धुरंधर 2चा जो आहे आणि शेवटचा चॅप्टर धुरंधर 2चा, हे 2 चॅप्टर जेव्हा आपण कम्पेअर करतोय त्यावेळी रणवीर सिंगची ॲक्टिंग काय दिसते. म्हणजे सॅल्यूट रणवीर सिंगला आणि त्याच्या डबल सॅल्यूट आदित्य धरला. बाकी या सगळ्या स्पाय युनिवर्समधला तुमचा कुठला आवडता स्पाय युनिवर्स ते मला नक्की सांगायचं.